नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे MPSC ट्रिक्स या चॅनलवर। या चॅनलवर आपण MPSC आणि इतरही स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेला अवघड आणि किचकट डेटा हा सोप्यात सोप्या पद्धतीने कशा लक्षात ठेवायचा या बाबतीचे व्हिडिओ तयार केलेले आहेत। तर वेगवेगळ्या व्हिडिओमधून आपण हा डेटा सोप्या पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आजचा आपला टॉपिक आहे नोबेल पुरस्कार। आता नोबेल पुरस्कार आपण या व्हिडिओमधून 2019 पर्यंतचे नोबेल पुरस्कार बघणार आहोत। कारण कंबाईन परीक्षेचा जर विचार केला तर त्यामध्ये जर प्रश्न आला तर 2019 चे नोबेल पुरस्कारापर्यंतच विचारण्याची शक्यता आहे आणि 2020 चे नोबेल पुरस्कारासाठी एक वेगळा व्हिडिओ मी तयार केलेला आहे। तो आपण बघण्यासाठी हा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी येत राहील। तर आपण जास्त वेळ वाया न घालवता आजच्या टॉपिकला सुरुवात करूया, ज्याचं नाव आहे नोबेल पुरस्कार 2019। आता नोबेल पुरस्कार बघताना आपण सुरुवातीला किती भारतीयांना नोबेल पुरस्कार मिळाले ते कोणकोणते तर हे आपण बघणार आहोत। तर अभ्यास करताना आता आपल्याला सगळ्यांच्या लक्षात आहेच की रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार सगळ्यात आधी मिळालं 1913 ला। तर ह्या सगळ्या आदरणीय आणि पूज्य व्यक्तींची नावे आपण आता लक्षात ठेवूया। चुकून जर एकेरी असा उल्लेख आला तर फक्त आपण हे पाठांतरासाठी आणि अभ्यासाच्या हेतूने करत आहोत, एवढं फक्त लक्षात ठेवा। चला तर सुरुवात करूया भारतातील नोबेल पुरस्कार प्राप्त यांची नावे। तर रवींद्रनाथ टागोर। आता एक व्हिज्युअलाइज करा, मी तुम्हाला जे काही सांगतो ते व्हिज्युअलाइज करा, तुमचं मेमोराइज आपोआप होईल आणि ते जास्तीत जास्त काळ तुमच्या स्मरणात राहील। तर रवींद्रनाथ टागोर, आता आपण सगळ्यांनी त्यांचा फोटो बघितलेला आहे, ते कसे दिसतात आपल्याला एक कल्पना आहे की ते कसे आहेत। तर टागोर साहेब रस्त्यांनी चाललेले आहेत। तर रस्त्यांनी चालले, त्यांना रामराम केला, टागोर सरांना रामराम केला। कोणी? त्यांचे जवळचे मित्र खुराना यांनी टागोर साहेबांना रामराम केला, त्यांचे जवळचे मित्र खुराना यांनी, आणि खांद्यावर हात टाकून त्यांना टेरेसवर घेऊन गेले। टागोर साहेब चाललेत रस्त्याने आणि टागोर साहेबांना रामराम केला खुराना साहेबांनी, आणि खांद्यावर हात टाकून ते त्यांना कुठे घेऊन गेले? टेरेसवर घेऊन गेले। आता टेरेसवर घेऊन गेले आणि त्यांनी आकाशाकडे बघत त्यांना सांगितलं, तो बघ चंद्र, जसा तो चंद्र आहे नित्य नियमित या गगनामध्ये आहे, तसंच आपली मैत्री सुद्धा अमर आहे। या चंद्राप्रमाणेच आपली मैत्री सुद्धा अमर आहे आणि याचा नारा लोक पुढील काळामध्ये देताना दिसतील। आपल्या मैत्री अमर आहे, आपली मैत्री, आणि याबद्दलचा नारा लोक पुढील काळामध्ये देताना तुम्हाला दिसतील। मग तेवढ्यात टागोर साहेब त्यांना बोलले, हो सत्य आहे मित्रा, तू बोलतोय ते सत्य आहे। बघ तिकडे बँडबाजा पण वाजायला सुरुवात झालेली आहे, बघ तिकडे बँडबाजा पण वाजायला सुरुवात झालेली आहे। तर ह्या शॉर्ट स्टोरीमध्ये या सगळ्या भारतीयांची ज्यांना नोबेल पुरस्कार मिळालेले आहेत त्यांची नावे समाविष्ट केलेली आहेत। ती कशी ते आपण बघूया। आता टागोर साहेब चाललेत रस्त्यांनी, रवींद्रनाथ टागोर, त्यांना रामराम केला रामन CV रामन रामराम केला। कोणी केला रामराम? तर खुराना साहेबांनी, डॉक्टर हरगोविंद खुराना। आता ते त्यांच्या खांद्यावर हात टाकून त्यांना कुठे घेऊन गेले? टेरेसवर घेऊन गेले। मदर टेरेसा। टेरेसवर घेऊन त्यांना काय दाखवलं? चंद्र दाखवला, आकाशातला चंद्र दाखवला आणि सांगितलं की जसा चंद्र इथे आहे त्याचप्रमाणे आपली मैत्री अमर आहे, मैत्री अमर आहे। चंद्र दाखवला, डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर। आपली मैत्री कशी आहे? अमर आहे, अमर्त्य सेन, डॉक्टर अमर्त्य सेन। आणि हा नारा जो आहे हा काळंकाळ गुंजत राहील। नारा नायपॉल आणि रामकृष्ण, नारा गुंजत राहील। तर नावरून नायपॉल, तर VS नायपॉल, रावरून रामकृष्ण, व्यंकटरामन रामकृष्ण, हा नारा गुंजत राहील। मग त्या मित्रांनी काय रिस्पॉन्स दिला? हो मित्रा, सत्य बोलतोयस तू, हे सत्य बोलतोयस तू, बघ तिकडे बँड पण वाजायला सुरुवात झाली, सत्य बोलतोयस तू, कैलास सत्यार्थी। आणि बँड वाजायला सुरुवात झाली, अभिजित बॅनर्जी। आपण फक्त शब्दांची जुळवाजुळव करतोय जेणेकरून एका माळेमध्ये यांना गुंफून आपण यांना सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकू। तर आता ही नाव झाली। आता कोणाला कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळाला ते आपण बघूया थोड्या वेगळ्या पद्धतीने, हीच नावे पण वेगळ्या पद्धतीने।
आता रवींद्रनाथ टागोर, तर टागोरांबद्दल माहिती आहे आपल्याला की त्यांची साहित्य संपदा खूप विस्तृत स्वरूपात होती आणि त्यांनी खूप वयाच्या लहानपणापासूनच त्यांनी सुरुवात केली. तर 13व्या वर्षी टागोर साहेबांनी साहित्याची रचना करायला सुरुवात केली. 13व्या वर्षी सुरुवात केली म्हणून 1913 रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार मिळाला. त्यानंतर आहे रामन. तर रामन, CV रामन. तर आता रामन यांचं इकडे मन रमत नव्हतं म्हणून ते 30 वर्षाचे जसे झाले तसेच फॉरेनला गेले पुढचं शिक्षण घेण्यासाठी. रामन यांचं मन रमत नव्हतं म्हणून 30व्या वर्षी ते बाहेर देशामध्ये शिक्षण घेण्यासाठी गेले. 30व्या वर्षी गेले 1930. 30व्या वर्षी गेले 1930 CV रामन. आणि 13व्या वर्षापासून टागोर साहेब लिखाण करतायत, साहित्य रचना करतायत म्हणून 1913 टागोर, रामन 1930. आता डॉक्टर हरगोविंद खुराना. तर खुरानामध्ये काय आहे? खुराना हा शब्दामध्ये की म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये खुरापती चालू असतात. सायंटिस्ट लोकांच्या डोक्यामध्ये कशा एकदम खुरापती चालू असतात. खुरापती आता कशा, जर एखादा प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह झाल्याशिवाय ते शांत बसत नाही, ते अडून बसतात, त्याच ठिकाणी ते अडून बसतात. तर खुराना साहेब डोक्यामध्ये खुरापती चालू असतात. कशासाठी खुरापती चालू असतात? तर समस्याचं निराकरण करण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी. त्यामुळे ते त्याच पॉइंटवर अडून बसतात. 1968 डॉक्टर हरगोविंद खुराना अडून बसतात म्हणून 68. नंतर मदर टेरेसा. आता आपल्या लहानपणी आपण खोड्या केल्या असतील तर खोड्या केल्यानंतर आपल्याला आई मारेल या धाकाने आपण काय करायचो? टेरेसवर जाऊन बसून राहायचो आणि मस्त टेरेसवर जिथपर्यंत बसायचो तिथपर्यंत आई ते विसरून जात नाही. म्हणजे आपल्याला मदर मारेल म्हणून आपण टेरेसवर जाऊन बसायचो आणि 7 ते 9 जाऊन बसायचो. म्हणजे आता 7 ते 9 आई विसरून गेलेली असेल म्हणजे मदर टेरेसा. मदर मारेल म्हणून आपण टेरेसवर जाऊन बसायचो आणि किती वेळ बसायचो? 7 ते 9. कारण त्यानंतर ती कामामध्ये विसरून जाईल आणि आपल्याला जो मार बसणार आहे तो पण मार बसणार नाही. मदर टेरेसा 7 to 9, 79. 1979 मदर टेरेसा यांना नोबेल पुरस्कार मिळाला. 79. आता डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर 1983. मग 1983 आणि चंद्रशेखर हे कसं लक्षात ठेवायचं? तर 1983ला खूप मोठी घटना झाली होती. काय? तर आपल्याला वर्ल्ड कप मिळाला. तर वर्ल्ड कप मिळाल्यावर भारतीयांमध्ये एवढा आनंद होता की जणू काही ते चंद्रावर पोहोचल्याचं फील घेत होते. 1983ला वर्ल्ड कप मिळाला, एवढा आनंद होता जणू काही ते चंद्रावर पोहोचलेत अशा प्रकारचं त्यांचं त्यावेळेसचं सेलिब्रेशन होतं. 1983 वर्ल्ड कप आणि चंद्रावर असल्याचं फील. चंद्रावर म्हणून चंद्रशेखर 1983. आता डॉक्टर अमर्त्य सेन 1998. डॉक्टर अमर्त्य सेन 1998. आता आपण कसं म्हणतो माणूस अमर आहे. अरे अमर असून तो किती वर्ष जगला म्हणजे आपण त्याला अमर समजूया. 98 वर्ष जगलास ना तू, तर तू अमरच समज. आता अजून तुला काय हवंय? तू 98 वर्ष जगलास तर अमरच आहे तू असं समजून घे. कारण आजकाल आता एवढं कोणी जगू नाही शकत. तर अमर्त्य सेन 98 वर्षापर्यंत जगणारा माणूस अमर आहे म्हणून असं आपण समजूया, फक्त आपल्या लक्षात ठेवण्यासाठी. नंतर आहे अमर्त्य सेन नंतर नाय पॉल. आता बरेच लोक डायलॉग मारतात की मी एकदा तुम्हाला नाही बोललो ना, नाही म्हणजे नाही. एकदा एक 2001. एकदा नाही बोललो ना, नाही म्हणजे नाही. नाय पॉल 2001. त्यानंतर आहे वेंकटरामन रामकृष्ण 2009. तर रामकृष्ण मग बऱ्याचदा कीर्तनांमध्ये तो उल्लेख असतो रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. तर कीर्तन किती वाजता सुरू होतं? 9 वाजता. कीर्तन किती वाजता सुरू होतं? 9 वाजता. रामकृष्णाचं कीर्तन कधी सुरू होतं? 9 वाजता 2009. आणि एकदा नाही बोललो ना, नाही म्हणजे नाही. 2001 नाय पॉल 9 वाजता रामकृष्ण यांचं कीर्तन सुरू होतं. पुढे बघूया सत्यार्थी कैलाश सत्यार्थी. आता कैलाश सत्यार्थींनी लहान मुलांसाठी काम केलेलं आहे आपल्याला माहितीच आहे. तर आपण असं लक्षात ठेवूया की 14 वर्षांच्या खालील जे मुलं आहे तर त्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी काम केलेलं आहे असं आपण लक्षात ठेवूया. तर 2014 कैलाश सत्यार्थी. आणि 2019 रिसेंटली अभिजित बॅनर्जी यांना मिळालेलाच आहे अर्थशास्त्रामध्ये पुरस्कार. तर तो आपण पुढे अजून सविस्तरपणे अर्थशास्त्राचं बघू, त्यावेळेस उल्लेख येईलच. पण आय होप तुम्हाला हे एवढं लक्षात राहिलेलं असेल. तर पुढचं आता आपण
नोबेल पुरस्कार जे 2019ला वितरित झालेले आहेत तर ते बघूया. आता नोबेल पुरस्काराची सुरुवात कधी झाली? 1901ला. याचं वितरण कधी होतं? 10 डिसेंबरला दरवर्षी याचं वितरण होतं. आता नोबेल पुरस्कारामध्ये 6 विविध विषयांमध्ये नोबेल पुरस्काराचं वितरण केलं जातं. त्यातले जे 5 जे शाखा आहेत तर त्यांचं वितरण हे स्टॉकहोमला होतं, स्टॉकहोम स्वीडन. आणि फक्त शांततेचा पुरस्कार ऑस्लोला होता. तर कन्फ्युजन नको म्हणून आपण हे पण लक्षात असं ठेवूया की शांत माणूस कसा असतो? स्लो असतो. स्लो म्हणजे तो सगळ्या गोष्टींना स्लो रिॲक्ट करतो. तर शांतता ऑस्लो, स्लो आहे स्लो. तर ऑस्लो नॉर्वे येथे वितरण होतं, ऑस्लो शांतता पुरस्कार. तर पहिला पुरस्कार आता आपण बघूया फिजिक्सचा म्हणजे भौतिकशास्त्राचा. तर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे आपल्याला विषय असतात. बऱ्याच जणांना तुमच्यापैकी 11वी 12वी सायन्सला हे विषय असतीलच, भौतिक आणि रसायनशास्त्र. घरचे काय म्हणतात आपल्याला की तू भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रामध्ये जर चांगले मार्क्स काढले तर तुला एकदम रॉयल टाईपच्या हॉटेलमध्ये मी स्वीट डिश खायला घेऊन जाईल, रॉयल प्रकारच्या हॉटेलमध्ये तुला स्वीट डिश खायला घेऊन जाईल. तर भौतिक आणि रसायन या पुरस्काराचे पुरस्कर्ते आहे रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स. भौतिक आणि रसायनचे चांगले मार्क्स मिळाले तर कुठे घेऊन जाणार बाबा? रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सला. म्हणजे रॉयल ठिकाणी स्वीट डिश खायला, एवढं आपण लक्षात ठेवायचं. त्यासाठी काय करावं लागेल? भौतिक आणि रसायनमध्ये आपल्याला चांगले मार्क्स काढावे लागतील. तर आता त्यातलं भौतिकशास्त्राचे पुरस्कार बघूया आपण. तर भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्सचे आता एक टीचर आहेत असं व्हिज्युअलाइज करा. फिजिक्सचे टीचर आहेत. तर ते टीचर काय करतात की क्लासमध्ये एक टॅग्या मुलगा आहे जो गोंधळ घालतो आणि डिस्टर्ब करतो सगळ्यांना. मग तो येताना दिसला म्हणजे त्याचं दीदार झालं की लगेच सांगतात दरवाजा क्लोज करा. दीदार झालं की लगेच सांगतात की दरवाजा क्लोज करा. मग दरवाजा क्लोज करा असं सांगतात. मग त्याला आता इन्सल्ट होतो त्याचा. तर तो काय करतो? त्या सरांच्या घरी संध्याकाळी जातो आणि घराच्या बाहेरून जेम्स घेतो आणि जेम्सने त्यांच्या घराच्या बाहेरचे बल्ब्स फोडून टाकतो. जेम्स घेतो आणि बल्ब्स फोडतो. ठीक आहे. मग हे सरांना लक्षात आलं. मग सरांनी काय केलं? तिथले जे मेयर होते, आता मेयर एकदम मिशीवाले होते, मोठ्या मोठ्या मिशा आणि एकदम धट्टे कट्टे. मग त्या मेयरला त्यांनी कंप्लेंट केली. त्या मेयरला, मिशीवाल्या मेयरला त्यांनी कंप्लेंट केली की हा टग्या विद्यार्थी असा असा त्रास देतो आणि याने जेम्स घेतले आणि माझे सगळे बल्ब्स फोडून टाकले. तर माझे बल्ब जे आहेत हे कॉस्मॉस कंपनीचे बल्ब्स होते. माझे जे बल्ब्स आहे हे कॉस्मॉस कंपनीचे होते. मग त्या मेयरला ही गोष्ट कळली. मग त्याने काय केलं? त्याला तिथून उचललं आणि डायरेक्ट एक्झो प्लॅनेटवर म्हणजे प्लॅनेटच्या बाहेर त्याला पाठवून दिलं. एक्झो प्लॅनेट. आता एवढ्या गोष्टींमध्ये पुरस्कार विजेते त्यांनी कशावर संशोधन केलं आहे ते हे समाविष्ट आहे. तर हे आपण बघूया. तर पुरस्कार कोणाकडून दिला जातो? रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस. रॉयल हॉटेलमध्ये स्वीट डिश खायला भेटणार. हे झाले पुरस्कर्ते रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स. आता फिजिक्स म्हटलं तर फिजिक्सच्या सरांनी काय केलं की दीदार झालं, त्या टग्या पोऱ्याचं दीदार झालं, दरवाजा क्लोज केला. दीदार झालं, दरवाजा क्लोज केला. डिडियर क्वेलोज, आपण त्याला क्लोज म्हणूया. असंही आपल्याला ऑप्शन 1 पिक करायचं आहे. डिडियर क्लोज, दरवाजा क्लोज केला, डिडियर क्लोज. आणि मग त्या विद्यार्थ्याने काय केलं? त्यांच्या घराच्या बाहेर जेम्सने बल्ब्स फोडून टाकले. जेम्सने बल्ब्स फोडले. तर जेम्स पीबल्स. बल्ब्स कोणत्या कंपनीचे होते? कॉस्मॉस कंपनीचे होते. मग पीबल्स यांनी कशावर शोध लावला? फिजिकल कॉस्मॉलॉजी. बल्ब होते कॉस्मॉस कंपनीचे. म्हणजे पीबल्स यांनी फिजिकल कॉस्मॉलॉजीवर शोध लावला. आणि मेयरने त्या टग्या विद्यार्थ्याला, ज्याला बघून ते दरवाजा क्लोज केलं जायचं, म्हणजे मेयर म्हणजे मिशेल मेयर. मग मिशेल मेयर आणि डिडियर क्वेलोज यांनी डिस्कव्हरी ऑफ अन एक्झो प्लॅनेट, त्या टग्या विद्यार्थ्याला एक्झो प्लॅनेटवर टाकून दिलं. मग डिस्कव्हरी ऑफ एक्झो प्लॅनेट याच्यावर त्यांनी संशोधन केलं. त्यासाठी त्यांना हा नोबेल पुरस्कार मिळाला. आता हा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार झाला. आता यानंतर आपण बघणार आहोत रसायनशास्त्रातलं नोबेल पुरस्कार विजेते यांची नावे. तर हे पण पुरस्काराचं वितरण केलं जातं रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स कडनं. आता रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स यांच्याकडून कोणाकोणाला झालेलं आहे? तर आपण शब्दावरून जाऊया. सायन. तर याच्यामध्ये काय शब्द आहे? सायन हा शब्द आहे. सायन हे एक म्हणजे जे मुंबईत असतील किंवा नसतीलही त्यांना बऱ्याच लोकांना माहिती की सायन एक स्टेशन आहे आणि तिथून लोकल जाते. मग तिथून सुटलेली लोकल, सायनवरून सुटलेली लोकल कुठे जाते?
व्हीटी स्टेशन पर्यंत. व्हीटी स्टेशन हे सगळ्यात शेवटचं स्टेशन आहे. तर बरेच लोक काय करतात की जिथून ट्रेन सुटते तिथून बसून येतात आणि ते उठत नाही, म्हणजे गुड इनफ त्यांचा आराम झालेला असतो. आपण म्हणतो ना की अरे तुझा गुड इनफ आराम झालेला आहे तरी तू किती वेळ बसणार, आम्हाला पण बसू दे. मग ह्या गोष्टीसाठी काय होतं, किरकिर होते ट्रेनमध्ये. ह्या गोष्टीसाठी किरकिर होते की उठ आम्हाला बसू दे. बऱ्याच जणांनी प्रसंग अनुभवलाही असेल. तर काय म्हणतो, तू गुड इनफ वेळ बसलेला आहेस तरी किती तुला आराम करायची अजून गरज आहे. आम्ही स्टँडिंग व्हीटी पर्यंत जायचं का, आम्ही स्टँडिंग पोझिशनमध्ये व्हीटी पर्यंत जायचं का, ह्या गोष्टीवरून किरकिर होते. आणि मग किरकिरचं रूपांतर मग लाथाबुक्क्यांमध्ये होतं. म्हणजे किरकिरचं रूपांतर लाथाबुक्क्यांमध्ये व्हायला वेळ लागत नाही. तर हे छोटंसं एक घटना तुम्ही लक्षात ठेवली तर त्यात आपल्या समाविष्ट नावे आपण बघता येईल आपल्याला. तर ट्रेन निघाली सायनवरून, मग रसायनशास्त्रातले नोबेल पुरस्कार. सायनवरून ट्रेन निघाली, रसायन. ट्रेन कुठे चालली, व्हीटी स्टेशनला. तो काय म्हणतो, अरे तू गुड इनफ बसलेला आहे, जॉन बी गुड इनफ. तुम्ही गुड इनफ बसलेला आहात, तुम्ही उठा, आता आम्हाला बसू द्या. आम्ही काय स्टँडिंग पोझिशनमध्ये व्हीटी पर्यंत जायचं. स्टँडिंग मध्ये व्हीटी जायचं म्हणजे स्टॅनली व्हिटिंगहॅम. स्टॅनली व्हिटिंगहॅम. मग या गोष्टीवरून काय होतं, किरकिर होते. किरकिर होते. अकिरा योशिनो. किरकिर होते आणि मग जोशमध्ये काय होतं, लाथाबुक्के सुरू होऊन जातात. जोशमध्ये मग लाथाबुक्के सुरू होतात. किरकिर होते आणि जोशमध्ये लाथाबुक्के. किरकिर अकिरा योशिनो. आणि मग लाथाबुक्के सुरू होतात. लिथियम आयन बॅटरी याच्यावर त्यांनी संशोधन केलं, ज्यासाठी त्यांना हा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. तर आता गुड इनफ जे आहेत हे नोबेल पुरस्कार मिळालेले हे सर्वात वयस्कर व्यक्ती आहेत. आणि मग सर्वात तरुण व्यक्ती कोण, तर फ्रेडरिक ज्युलियट हे सर्वात तरुण. आता हे जे फ्रेडरिक ज्युलियट आहे हे कोणाचे पती होते, आयरीन ज्युलियट क्युरी. आयरीन ज्युलियट क्युरी ही कोणाची मुलगी, मेरी क्युरी आणि पेरी क्युरी यांची मुलगी. म्हणजे सिक्वेन्सने आलं म्हणून एवढं लक्षात ठेवून घ्या की मेरी क्युरी आणि पेरी क्युरी हे दाम्पत्य, आणि मेरी क्युरीची मुलगी आयरीन ज्युलियट क्युरी, आणि आयरीन ज्युलियट क्युरी यांचे पती फ्रेडरिक ज्युलियट हे सर्वात तरुण रसायनशास्त्राने नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे. आणि असंच ओव्हरऑल बघायला गेलं तर नोबेल पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये सर्वात तरुण मलाला युसुफजाई. तर हे झालं रसायनशास्त्राचं. तर आता आपण बघणार आहोत वैद्यकशास्त्र. वैद्यक म्हणजे मेडिकल क्षेत्र, मेडिकल फील्ड. तर मेडिकल फील्डमध्ये कसे असतात, सगळे लोक असे नोबेल प्रोफेशन समजलं जातं. त्यामुळे त्यांची जेव्हा असेंब्ली होते तेव्हा ते नोबेल पद्धतीने, म्हणजे दंगामस्ती न करता एकदम सोफिस्टिकेटेड मॅनरमध्ये त्यांची असेंब्ली असते. तर त्यांची असेंब्ली कशी असते, वैद्यकशास्त्रातल्या लोकांची, म्हणजे मेडिकलवाल्या लोकांची नोबेल असेंब्ली असते. तर मग नोबेल पुरस्कार, वैद्यकशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचं जे पुरस्कर्ते आहेत ते नोबेल असेंब्ली ॲट द कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट. नोबेल असेंब्ली ॲट द कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट. ओके. तर आता आपण हे पुरस्कार विजेत्यांची नावं कसे लक्षात ठेवूया. वैद्यकशास्त्र म्हणजे मेडिकल फील्ड. मेडिकल फील्डमध्ये काय असतं, डिसेक्शन वगैरे होतं. तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल, डिसेक्शन होतं. मग असाच एक विद्यार्थी आला, जसा आपला तो मुन्नाभाई MBBS मधला होता, तो पण आला असाच की मला सगळं येतं म्हणून. मग त्याला विचारलं तू काय केलंय, मी म्हणे 12वीत असताना रॅटचं डिसेक्शन केलंय. रॅटला असं फाडायचो आणि त्याला क्लिप लावून ठेवायचो. रॅटचं डिसेक्शन केलेलं आहे. मग हे तर तुम्ही समजा मी 2 मिनिटात करू शकतोय, म्हणजे केली म्हणून समजा तुम्ही. हुशार काय मारणारे लोक कसे बोलतात की हे 5 मिनिटात 2 मिनिटात केलं म्हणून तुम्ही समजा, केलं म्हणून समजा, डिसेक्शन मी केलं म्हणून समजा. त्याने आधी काय केलेलं आहे, आधी तो बोलला मी रॅटला क्लिप लावलेलं आहे आणि त्याचं डिसेक्शन केलंय. रॅटला क्लिप लावलेलं आहे म्हणून पीटर रॅटक्लिफ. रॅटला क्लिप लावलेलं आहे, 12वी मध्ये डिसेक्शन केलेलं आहे मी, पीटर रॅटक्लिफ. आणि काय बोललं तो हुशारकी मारून, हा हे काम ना डिसेक्शनचं काम तर मी केलं म्हणून समजा. विल्यम केलिन, केलं म्हणून समजा. विल्यम केलिन समजा. ग्रेग सेमेन्झा, केलं म्हणून समजा. असे आपल्याला ऑप्शनच असणार आहेत, आपल्याला फक्त शब्द पिक करता आले पाहिजेत. तर रॅटक्लिफ, पीटर रॅटक्लिफ, रॅटचं डिसेक्शन केलंय आणि केलं म्हणून समजा. विल्यम केलिन, ग्रेग सेमेन्झा. आता यांनी काय शोध लावला, तर प्राणवायूच्या उपलब्धतेचा अंदाज आणि तो ग्रहण करण्याची पेशींची क्षमता या विषयावर त्यांनी संशोधन केलेलं आहे. तर हे झालं आपलं वैद्यकशास्त्राचं. आता आपण बघणार आहोत साहित्यशास्त्र.
साहित्यामध्ये कोणाला नोबेल प्राइज मिळालं. तर साहित्याचं कसं झालंय, 2019ला 2018 आणि 2019 या दोन्ही वर्षाचं एकत्रितपणे वितरण करण्यात आलेलं आहे. तर आपण 18 आणि 19 दोघं बघूया. तर असं इमॅजिन करा की घरामध्ये एक 18 वर्षाची बहीण आहे आणि एक 19 वर्षाचा भाऊ आहे. आणि आईने सांगितलं चला स्वीट डिश कोणाला खायची आहे. मग पटकन दोघे बोलले एक साईडून, हो आम्हाला खायचे. मग स्वीट डिश खायची आहे ना, ते वर जे पडलेलं आहे ना ते साहित्य मला काढून द्या. तर साहित्यावरून आपण जातोय, साहित्य काढून द्या. का? स्वीट डिश खायचे, स्वीट डिश खायचे. मग साहित्याचं पुरस्कर्ते कोण आहेत? स्वीडिश अकॅडमी. स्वीट डिश खायचे, स्वीडिश अकॅडमी. मग आधी एक्साइटमेंटमध्ये जी 18 वर्षाची मुलगी होती तर तिने काय केलं, जे एका टोकाला जे साहित्य पडलं होतं ते त्या पोलच्या मदतीने काढायचा प्रयत्न केला. एका टोकाला जे साहित्य पडलं होतं ते साहित्य जे त्यांच्या आईला लागणार आहे स्वीट डिश बनवताना ते काढायचा प्रयत्न त्यांनी पोलने काढायचा प्रयत्न केला. टोकावर पडलेलं साहित्य टोकार्झुक, ओल्गा टोकार्झुक. 18 वर्षाची बहीण, 2018चा पुरस्कार ओल्गा टोकार्झुक. पोलने काढतायत म्हणजे कोणत्या देशाच्या आहेत त्या? पोलंड या देशाच्या. आता बहिणीचा काही हात पुरला नाही, भाऊ मोठा आहे 2019चा. मग त्याने असा हात लांबवला आणि हातानेच ते साहित्य काढलं. हँडने काढलं. पीटर हँडके. तर हे आहेत ऑस्ट्रियाचे. म्हणजे स्ट्रॉ पित स्ट्रॉने काय पित असतील ते कोल्ड्रिंक, ते पित हँड असं लांबवला आणि हाताने ते साहित्य काढलं. पीटर हँडके. स्ट्रॉने काढलं. ऑस्ट्रिया. तर यांनी जे जे पुस्तकं लिहिले ते पुस्तकं आपण जेव्हा पुस्तक आणि लेखक हा टॉपिक बघू त्यावेळेस आपण सविस्तरपणे आपण घेऊया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आता आपण बघूया शांतता. तर शांतता म्हटल्यावर मला आठवतं की आपण स्कूलमध्ये असताना एक मॉनिटर असायचा आणि तो सगळ्यांना शांत ठेवायचं काम करायचा. आणि जो कोणी दंगामस्ती करेल त्याचं नाव तो फळ्यावर लिहायचा आणि त्या कमिटीला तो नाव पाठवून द्यायचा, मग जे शिक्षा करतील आपल्याला. मग असंच शिक्षक गेले बाहेर कामासाठी आणि त्या मॉनिटरला सांगून ठेवलं की तू सगळं शांतता ठेव, वर्गामध्ये शांतता ठेव. तेवढ्यात 2 मुलं होते, त्यांचे भांडणं सुरू झाले की अब्बे. मग भांडणं सुरू झाल्यावर कसं होतं, अब्बे इथे ये, तुला दाखवतो मी. अब्बे तू इथे ये, मग तुला मी दाखवतो. मग समोरच्याचं काय, अरे इरिटेट करू नको, जा तू काय करशील. मग असं त्यांचे वाद सुरू झाले. तो काय बोलतोय, अब्बे इथे ये, मग मी तुला दाखवतो. अब्बेवरून अबिय अहमद अली. अब्बे इथे ये. मग हे कोणत्या देशाचे? इथिओपियाचे. आणि त्यांनी काम काय केलेलं आहे, इरिट्रिया सोबतचा जो सीमावाद होता तो त्यांनी निकाली काढलाय. समोरचा काय बोलतोय, तू इरिटेट करू नकोस मला. इरिटेटवरून इरिट्रिया हा सीमावाद त्यांनी निकाली काढलाय. हे झालं शांततेचं. आता पुढचं आहे अर्थशास्त्राचा. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार 1969 पासून सुरुवात झाली याला. आणि वितरण कोण करते, याचं पुरस्कर्ते कोण आहेत? तर पुरस्कर्ते आहे रिस्क बँक, रिस्क बँक. अर्थ आहे म्हटल्यावर तिथे रिस्क असणार आणि जास्त रिस्क कोणाला असतं? बँकेला असतं, म्हणून रिस्क बँक. ठीक आहे. आता अर्थशास्त्र, सगळीकडे अर्थव्यवस्था कशी डबघाईला आलेली आहे. तर त्यामुळे आता आपण असं व्हिज्युअलाइज करूया की एक व्यक्ती माईक घेऊन अशी उद्घोषणा करत चालले की ह्या जगातलं दारिद्र्य, जागतिक दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठीचा दृष्टिकोन माझ्याकडे आहे. असं तो माईक घेऊन सगळीकडे फिरत सगळ्यांना सांगतोय. आणि कसं सांगतोय, एकदम डफडं माहिती आहे ना, डफडं ते दवंडी पिटवताना वाजवतात ते. तर ते डफडं वाजवत आणि माईकवर, म्हणजे एका हातात माईक आहे त्याच्या, एका हातात डफडं वाजवत चाललाय. आणि सांगतो काय की ह्या जगाचं दारिद्र्य मी निर्मूलन कसं करायचं त्याचा दृष्टिकोन माझ्याकडे आहे. मग आता तो अशा जागेतनं डफडं वाजवत चाललाय की ज्या एरियामध्ये बॅन केलेलं आहे, साऊंड पोल्युशन होऊ नये म्हणून बॅन केलेलं आहे. तर आता यामध्ये कोणती कोणती नावं समाविष्ट आहेत या छोट्याशा स्टोरीमध्ये? तर तो माईक घेऊन चाललाय, तर मायकल क्रेमर. आणि दुसऱ्या हातात काय त्याचं? डफलो, इस्टर डफलो. तो कशा जागेतून चाललेला आहे? ज्या ठिकाणी बॅन केलेलं आहे अभिजित बॅनर्जी, ज्या ठिकाणी बॅन केलंय त्या जागेतून तो चालेल. अभिजित बॅनर्जी हे भारतीय अमेरिकन आहेत आणि यांनी संशोधन आता कशामध्ये केलं यांनी, की जागतिक दारिद्र्याच्या निर्मूलनासाठीचा दृष्टिकोन या विषयावर त्यांनी संशोधन केलं. त्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. तर हे आज आपलं नोबेल पुरस्काराचं एक टॉपिक कव्हर झालेलं आहे. तर 2020च्या नोबेल पुरस्कारासाठी एक वेगळा व्हिडिओ मी तयार केलेला आहे.
तर तो बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अभ्यासामध्ये मदत होईल आणि कमी वेळात त्यांचे चांगल्या पद्धतीने लक्षात राहील, अशा प्रकारचं त्यांचं अभ्यासाची तयारी होईल. ठीक आहे, भेटूया आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.